करूळ घाटात घडलेल्या एका दुःखद अपघाताची ही गोष्ट आहे. या अपघातामुळे एका धोकादायक रस्त्याचं सत्य समोर आलंय. ही गोष्ट आहे राजू आणि राहुल या बाप-लेकांची, जे रोजच्यासारखे कामावर निघाले होते. 3 एप्रिलची पहाट. दोघांनी शेवटचा चहा एकत्र घेतला. चहा पिऊन फक्त 15 मिनिटं झाली होती आणि त्यांच्या प्रवासाला एक भयंकर वळण मिळालं. झालं असं की या नवीन सिमेंटच्या रस्त्यामुळे गाड्यांचा स्पीड खूपच वाढलाय. आणि राजूंसाठी त्या वळणावरचा तो क्षण जीवघेणा ठरला. त्यांचा ट्रक कठडे तोडून थेट 300 फूट खोल दरीत कोसळला. त्यांच्या मागे एक ड्रायव्हर होता. त्याने हे सगळं पाहिलं आणि लगेच पोलिसांना फोन केला. सह्याद्री जीवरक्षक टीम आणि पोलीस पोहोचले, पण बचाव कार्य खूपच अवघड होतं. पण ही काही पहिलीच घटना नव्हती. उलट ही एका मोठ्या धोक्याची घंटा होती. त्याच रस्त्यावर झालेला हा 4था मोठा अपघात होता. आणि ही 4ही अपघात फक्त 15 दिवसात झाले. मग प्रश्न पडतो की अचानक असं का? स्थानिक सांगतात की रस्ता चांगला झाल्यापासून गाड्यांचा वेग खूपच वाढलाय. म्हणजे रस्ता चांगला आहे, पण वळणावर एक चूक झाली की थेट मृत्यूच. या सततच्या अपघातांमुळे आता स्थानिक लोकांनी एक स्पष्ट मागणी केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की गाडी चालवणाऱ्यांना धोकादायक स्पीडपासून रोखण्यासाठी नियम हवेत. या अपघाताने राजू राजपूत यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यांचं भविष्य आता अंधारात आहे. ही घटना आपल्याला विचार करायला लावते की प्रगती आणि सुरक्षितता यात ताळमेळ कसा साधायचा.